वर्षभर लोणचं टिकायला हवं, त्यात कैरीला बूर लागायला नको आणि कैरी कडक देखील व्हायला नको. तर अशा प्रकारे ही लोणचंची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. वर्षभर लोणचं अजिबात खराब होणार नाही, कैरीला बूर येणार नाही आणि कैरी अगदी शेवटपर्यंत मऊसूत राहील. तर नक्कीच आपली ही वर्षभर टिकणारी लोणचंची रेसिपी सुरू करूया. या रेसिपीत मी वर्षभर लोणचं कसं टिकवावं याच्या खूप साऱ्या टिप्स देखील दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं आहे, त्यासाठी कैरी देखील उत्तम दर्जाची हवी. त्यामुळे अशा प्रकारे अतिशय कडक असलेली आणि अगदी गडद रंगाची हिरव्या कलरची अशी कैरी वापरायची आहे. आता तुम्हाला कोणतीही गावठी कैरी किंवा जाड सालीची राजापुरी कैरी वापरली तरीही चालेल. आता इथे मी गावठी कैरी घेतलेली आहे. याऐवजी जर तुम्हाला जाड साल हवी असेल तर त्यासाठी राजापुरी कैरी वापरली तरीही चालेल. आता सर्वात आधी तर या सर्व कैऱ्या 1 ते 1.5 तास पाण्यात ठेवायच्या आहे आणि पाण्यात ठेवल्यानंतर त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि कोरड्या कपड्याने व्यवस्थित अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता या सर्व कैऱ्या कोरड्या केल्यानंतर मी अशा प्रकारे जिथे आपल्याला कैरी फोडून मिळते तिथे फोडून घेतलेल्या आहेत. आता माझ्याकडे अडकित्ता नव्हता म्हणून मी इथे भाजीवाल्याकडे जिथे अडकित्त्यावर कैऱ्या फोडून मिळतात तिथे फोडून घेतल्या होत्या आणि सीझनमध्ये हमखास भाजीवाल्यांकडे अशा प्रकारे आपल्याला कैरी फोडणारे मिळून जातात. आता इथे कैरीच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ठेवू शकताय. मी अशा प्रकारे मीडियम साईजच्या सर्व कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि तुमच्याकडे अडकित्ता असेल तर तुम्ही घरीच फोडल्या तरीही चालेल. आता या सर्व कैरीच्या फोडी व्यवस्थित घरी आणल्यावर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे त्या 4 ते 5 तास असेच वेळ हवेखाली वाळत ठेवायच्या आहेत, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते व्यवस्थित असं निघून जाईल. आता आपल्या कैऱ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आता सर्वात आधी ते इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते घेतलं तरीही चालेल. आता हे तेल अगदी कमी गॅसवर व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे. आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे मसाला भाजण्यासाठी घेऊया. त्यासाठी इथे मी मोहरीची जी आपली डाळ असते पिवळी मोहरी ती घेतलेली आहे आणि अगदी कमी गॅसवर 4 ते 5 मिनटं फक्त आपण हे परतवून घेणार आहोत. आता इथे थोडी जास्त डाळ आहे म्हणून 4 ते 5 मिनटं लागणार आहे. तुमचं लोणचीची डाळ जर कमी असेल तर 2 मिनटं फक्त हे व्यवस्थित असं गरम करून घेतलं तरीही चालेल. आपल्याला यातलं फक्त मॉइश्चर नाहीसं करायचं आहे. आता इथे साधारण 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि आपली डाळ व्यवस्थित अशी गरम झालेली आहे. आता ही व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईत मी आपला जो बाकीचा मसाला आहे तो घेणार आहे भाजायला. त्यात मी इथे लवंग घेतलेला आहे, नंतर त्यात काळी मिरी टाकलेली आहे. आता हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं मसाला कमी हवा असेल त्यानुसार कमी केलं तरीही चालेल. नंतर यात दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि इथे बडीशोप घेतलेली आहे. आता हे देखील अगदी 1 ते 2 मिनटं अगदी कमी गॅसवर आपण फक्त परतवून घेणार आहोत. यातलं जे मॉइश्चर असेल ते पूर्णपणे जाईपर्यंत फक्त हे आपण गरम करणार आहोत. खूप आपल्याला भाजायचं नाही आहे, नाहीतलं याचा जो फ्लेवर असतो तो पूर्णपणे निघून जातो. म्हणून अगदी कमी गॅसवर हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे साधारण 2 मिनटं झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं तिथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं कडकडीत गरम देखील झालेलं आहे आणि त्याला साईडने व्यवस्थित असे झळासुद्धा आपल्याला निघताना दिसत आहेत. आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे. आता यानंतर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. आता ही मी अख्खीच घेतलेली आहे. मसाला आम्हाला अख्खाच आवडतो म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारे अख्खी डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही ही मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतली तरीही चालेल. आणि सेम याच प्रकारे आपला जो दुसरा मसाला होता तो देखील मी अख्खाच घेतलेला आहे. हा मसाला देखील तुम्ही थोडासा मिक्सरमध्ये बारीक केला तरीही चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बदल करू शकताय. आता घेताना इथे अशा प्रकारे पसरट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं परतवता येईल. आणि इथे वेलचीचे दाणे घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे न भाजताच आपण कच्चंच घेतलेलं आहे जेणेकरून याचा जो वास आहे तो तसाच टिकून राहील.
आता इथे आमच्या इथे आवडीने लसूण देखील खातात, त्यामुळे मी इथे लसूण टाकते. तुमच्याकडे नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल. इथे मी गावठी ओला लसूण घेतलेला आहे. नंतर इथे हिंग घेतलेला आहे. आणि आता आपण जे तेल गरम केलेलं होतं ते अगदी सांभाळून अशा प्रकारे कपड्याने यात टाकायचं आहे. आता सर्वात आधी तर आपण लसूण फक्त थोडंसं परतवण्यासाठी यात मध्यभागी तेल टाकलेलं आहे, जेणेकरून आपण लसूण जो कच्चा घेतला होता तो व्यवस्थित असा थोडासा तेलात फ्राय होईल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल. आता इथे तेलात हे असंच मी 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतवेल या हिशोबाने ठेवलेलं आहे. आता साधारण 2 मिनटानंतर यात आपण लाल तिखट घेतलेलं आहे. आता इथे मीडियम थोडी तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. नंतर रंगासाठी हळद घेतलेला आहे. आणि इथे मी बारीक मीठ वापरते, टाटा मीठ. तुम्ही याऐवजी जाड मीठ वापरलं तरीही चालेल, पण जाड मीठ नंतर आपल्याला खूप खारट वाटतं आणि लवकर मुरत नाही, म्हणून मी इथे बारीक मीठ घेतलेलं आहे. आता यानंतर आपलं जे गरम तेल होतं ते यात टाकायचं आहे आणि हळद आणि तिखट आपण जे कच्चं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं तेलात परतवलं जाईल या हिशोबाने सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं हळद आणि तिखट देखील व्यवस्थित असं तेलात परतवलं जाईल. आता अगदी व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पूर्ण मसाला जो आहे तो तेलात व्यवस्थित असा परतवला जाईल आणि कच्चा लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे गरम तेल लगेच ओतायचं आहे यात आणि सर्व व्यवस्थित असा मसाला खालीवर करून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता साधारण 1 ते 2 मिनटं मी अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता हा मसाला असाच आपण बाजूला ठेवणार आहोत, तो पूर्णपणे गार करायचा आहे. आता इथे साधारण 2 तास झालेले आहेत आणि आपला व्यवस्थित असा पूर्ण मसाला गार झालेला आहे. आता यात आपण कैरी टाकणार आहोत. कैरी टाकायच्या आधी हा मसाला पूर्णपणे गार करायचा आहे, ही खूप महत्त्वाची टीप आहे. गार केल्यानंतर आणि मगच यात कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत. आता यात अशा थोड्या थोड्या कैरीच्या फोडी टाकून सर्व कैरींना व्यवस्थित असं मसाला लावायचा आहे. एकाच वेळेस सगळ्या फोडी टाकायच्या नाही, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रत्येक फोडीला मसाला लावता येईल. अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित यात टाकायचं आहे. थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला तेल थोडंसं जास्त यात वाटू शकतंय, पण तेल आपण व्यवस्थित यात पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर तेल आपोआप नंतर कमी होतं आणि शक्यतो तेल थोडं तरी लोणच्याच्या वरपर्यंत यायलाच हवे, जेणेकरून वरती आपल्याला ज्या कैरीच्या फोडी असतात त्यांना बूर लागत नाही. ही देखील एक खूप महत्त्वाची टीप आहे. म्हणून शक्यतो गरम करून थंड केलेलं जे तेल आहे ते व्यवस्थित यात वरतीपर्यंत येऊ द्यायचं आहे. आता पूर्ण कैरी आपण यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता हे असंच मी साधारण 1 ते 1.5 तास ठेवणार आहे. आता इथे मी अशा प्रकारे आपली जी बरणी आहे व्यवस्थित ती घेतलेली आहे. इथे मी सिरॅमिकची बरणी घेतली आहे. आपल्या लोणच्याचे जेव्हा सीझन होतो तेव्हा या बरण्या सहज विकायला आपल्याला दिसतात. याऐवजी तुम्ही काचेची बरणी घेतली तरीही चालेल, पण शक्यतो प्लॅस्टिकची बरणी घेऊ नका. अशा प्रकारे सिरॅमिक किंवा काचेची बरणी घ्या. ती व्यवस्थित धुतल्यानंतर आतून आणि बाहेरून पूर्णपणे कोरडी करायची आहे आणि नंतरच यात लोणचं भरायचं आहे. थोडा जरी यात पाण्याचा थेंब असला तरी देखील आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि पूर्ण हात कोरडे करून आणि मगच यात लोणचं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. आता हे सर्व लोणचं यात व्यवस्थित असं भरल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप छान असं दिसतंय. आता यात वरून सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. फोडीच्या वरपर्यंत साधारण अर्धा ते 1 इंच तरी तेल ठेवायचं आहे, जेणेकरून जी बूर असते आपल्या लोणच्याला लागलेली ती वरूनच सुरुवात होते आणि वरती जर अशा प्रकारे तेल असेल तर बूर लागत नाही. आणि आता सुरुवातीला मी अशा प्रकारे पातळ असा कॉटनचा फडका घेतलेला आहे आणि तो बांधलेला आहे. अगदी घट्ट असं याला झाकण लावायचं नाही. अशा प्रकारे पातळ फडका लावून व्यवस्थित असा पॅक करायचा आहे, जेणेकरून यात हवा देखील खेळती मिळती राहील. आता सुरुवातीचे 8 दिवस हे रोज एकदा तरी व्यवस्थित चमच्याने हलवायचं आहे. नंतर साधारण तुम्ही 10 ते 15 दिवसांनी एकदा हे हलवलं तरीही चालेल. आता व्यवस्थित असं हे
आपलं लोणचं तयार आहे आणि तुम्हाला रोजच्या खाण्यासाठी शक्यतो लहान बरणीत काढून ठेवा, जेणेकरून त्यात थोडाफार ओला जरी हात गेला तरी आपण ती बरणी छोटीशी असते आणि संपली तरी आपल्या मोठ्या बरणीतल्या लोणच्याला हाल लागत नाही आणि ते वर्षभर सहज टिकतं. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना देखील नक्की ही रेसिपी शेअर करा. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.